नमस्कार मित्रांनो, चेतन वारगडे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे. आज मी आणि पप्पा चिंबोऱ्या आणायला चाललो. आज आम्हाला चिंबोऱ्या भेटतील का नाही हे सांगता येणार नाही. आता आम्ही कल्याण स्टेशनच्या साईडला असलेल्या चिंबोरी मार्केटमध्ये चाललो आहे. मित्रांनो, आता आपण चिंबोरी मार्केटमध्ये पोहोचलो आहे आणि इथे आल्यावर आपल्याला लक्षात येते की इथे चिंबोऱ्या विकत घेण्यासाठी खूप गर्दी आहे. ह्या चिंबोऱ्या कसारा, घोटी, इगतपुरीतून विकण्यासाठी आणतात आणि ह्या चिंबोऱ्या गावठी असल्यामुळे आणि भाव कमी असल्यामुळे चिंबोऱ्या घेण्यासाठी खूप गर्दी असते. चिंबोऱ्या घेण्यासाठी लवकरच यावं लागते, नाही तर चिंबोऱ्या भेटत नाही. आता बघा, या इकडच्या आम्ही चिंबोऱ्या घ्यायला आलतो पण चिंबोऱ्या काय भेटल्या नाही. आता बाबा दुसऱ्या ठिकाणी आले चिंबोऱ्या बघायला. जर तुम्हाला चिंबोऱ्या घ्यायच्या असतील तर सकाळी 6च्या दरम्यान या, तुम्हाला चांगल्या आणि कमी किमतीत चिंबोऱ्या भेटतील. आम्ही लेट झाल्यामुळे आम्हाला चिंबोऱ्या भेटल्या नाही. आता फक्त मुठ्ठेच उरलेत. बाकीचे जण मुठ्ठे घेऊन घरी जात आहेत आणि बाकीचे जण शेवटच्या गाडीची वाट बघत आहेत. त्यामध्ये आम्ही पण शेवटच्या गाडीची वाट बघतोय. हे बघा, आता फक्त मुठ्ठेच आहेत. मित्रांनो, चिंबोरी खरेदी करून आता पप्पा आणि मी भाजी मार्केटमध्ये आलोय. हा आहे कल्याणचं भाजी मार्केट. मित्रांनो, पप्पा आता आंबे घेत आहेत. पप्पा आंबे निवडत आहेत. एक एक आंबा हातात घेऊन बघत आहेत. मित्रांनो, पप्पा आंबे निवडण्यात एकदम एक्सपर्ट आहेत. आता आंबे घेऊन झाले आहेत. महाग झाली ना, बरोबर आहे. 600 रुपये. महाग झाली म्हणजे एवढी मोठी नाही ना, बाकीच नाही पण त्या पिशवीतली नाही देत ना अशी बांधे. तर पण बरे होते. एवढं काय गाडीत त्याला 2200 रुपयाला घेतलं. त्या ह्या अशा होत्या काय रे? हो. पण त्या बघ्या होत्या. ह्या कशी एक पकडतात ना, पिशवी टाकतात ना, मग 3 मोठाली 2 ते एकदम जाणी देत ना पकडून, त्या फिक्स राहतात बारीक मोठ्याकडे. काय करायचं? धरून घेतली तेव्हा ना पकडली नाही ना, एक एक बाहेर काढून धरून घेते. तर माती पगी आहे त्याला, पाणी आणतो. काढणार हे चालू आहे, चालू आहे. तुम्ही काढा. कसं त्याला उकडत येईल ना, हे ते आवाज पण जाईल त्याच्यात ना रे. मग शिंग मोडून मोडायला तुझ्याकडे तो ये आई पण त्याचे सांग करण्यासाठी बारीक आहेत ना.
ते एकमेकांनी दुसरे खेळले तर शिंगला त्याला काढायला पण त्यात तसं सोडीला नव्हतीच. आठ खेळा एवढी भाजी खायची आज बाकी. मी ना सगळ्यात आधी टोपची तेल टाकून ते गरम करून घेतले. तेल गरम झालं का ते पाहून त्यामध्ये चिंबोरी ठेवायला घेतले. आता मी प्रत्येक चिंबोरी व्यवस्थित ठेवत आहे. भाजीसाठी चिंबोऱ्यांच्या पाकळ्यांचा मसाला बनवायला घेतला आहे. भाजीसाठी बनवलेला मसाला मग मी गाळून घेत आहे. मग मी भाजी बनवते तर आपण बाहेर जाऊन दुसरं काम करूया. आता बाहेरची कामं झाली आहेत. आता मस्तपैकी आपण शिंगडे खायला आलोय. आता शिंगडे घेऊन असं बाहेर जाऊन खाऊया. अजून भाजी शिजत आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप छान गेला. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.